याचा आवाज कमी ठेवा, मॉनिटरला थोडा विकू द्या. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजन, सुख झाले ओ साजन, रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजन, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजन. म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. भवता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम, जय जय राम. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरो पालट, एकविध आम्ही न धरू पालट,
एकविध आम्ही न धरू पालट न संडू ही वाट सापडली न संडू ही वाट सापडली न संडू ही वाट सापडली घनवून केला पाहिजे सांभाळ अडवणी केला पाहिजे सांभाळ घनवून केला पाहिजे सांभाळ अडवणी केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे बहुत नकळे बोलता प्रकार बहुत नकळे बोलता प्रकार बहुत नकळे बोलता प्रकार बहुत नकळे बोलता प्रकार अंतरांतर साक्षी असे अंतरांतर साक्षी असे अंतरांतर साक्षी असे तुका म्हणे अगाजीवीच्या जीवना तुका म्हणे अगाजीवीच्या जीवना तुका म्हणे अगाजीवीच्या जीवना तुका म्हणे अगाजीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा तुझी नारायणा साक्षी माझा तुझी नारायणा साक्षी माझा होणे केला पाहिजे संभाळ होणे केला पाहिजे सांभाळ केला पाहिजे संभाळ होणे केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाये ढोबार घुमाई ढोबार घुमाये ढोबार घुमाई ढोबार घुमाये ढोबार घुमाई ढोबार घुमाये ढोबार घुमाई ढोबार घुमाये घुमाई ढोबार घुमाये ढोबार घुमाई ढोबार घुमाये ढोबार ढोबार हॅलो एकविध आम्ही न धरू पालट 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 न संडू हे वाट सापडली न संडू हे वाट सापडली मनवोनी केला पाहिजे सांभाळ मनवोनी केला पाहिजे सांभाळ न संडू हे वाट सापडली न संडू हे वाट सापडली म्हणवून केला पाहिजे सांभाळ म्हणवून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ राम माझे बुद्धिबळ
बुद्धी बळ पाय तुझे पाय तुझे पाय तुझे माझे बुद्धी बळ पाय तुझे माझे माझे पाय तुझे माझे बुद्धी बळ पाय तुझे माझे बुद्धी बळ माझे बुद्धी बळ पाय तुझे माझे बुद्धी बळ पाय तुझे राम माझे 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 पाय तुझे पाय तुझे माझे 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 बुद्धी बळ पाय तुझे माझे बुद्धी बळ पाय तुझे मनवोनी के पाहिजे मनवोनी के पाहिजे विठ्ठल
एक विदामी नदरू पालट, एक विदामी नदरू पालटन संडू ही वाट सापडली, म्हणून केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. बहुत न कळे बोलता प्रकार अंतरांतर साक्षी असे, म्हणून केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना, तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना, तुझी नारायणा साक्षी माझा, म्हणून केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. आवाज कमी ठेवा, थोडा मॉनिटरला विकू द्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे. कृपादाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशय फुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दी प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिमण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. विठ्ठला एक वेदामे नदरू पालटन संडू ही वाट सापडली, म्हणून केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा एक महत्त्वपूर्ण अभंग आपण चिंतन सेवेत घेत आहोत. जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान श्री पंढरीनाथांकडे आपल्या अंतःकरणातली जगत विलक्षण मागणी प्रगट करतात. विठाला अनंत कोड ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्त वत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालकर्माकर्ण टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परवानी पावन उपस्थितीमध्ये गणेश जयंतीच्या निमित्ताने सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. परमपूज्य गाथामूर्ती पांडुरंगबाबा घुले आणि श्रीकृष्ण कृपांकित भागवताचार्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ या महापुरुषांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आपणा भाविकांच्या सहकार्याने आणि श्रद्धेने हा सप्ताह संपन्न होतोय. आज जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून आपण भगवान पांडुरंगाकडे काहीतरी मागणार आहोत. सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत.
काही अपेक्षा प्रारब्धाने पूर्ण होतात, काही अपेक्षा प्रयत्नाने पूर्ण होतात आणि काही अपेक्षा मात्र गुरुकृपेने किंवा भगवंताच्या प्रसादानेच पूर्ण होतात. विठाला संसारातलं अनुकूल आणि प्रतिकूल जीवन हे प्रारब्धाधीन आहे देवा. संसार करता फार प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, संसारामध्ये प्रारब्ध अनुकूल लागतं. SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब म्हणत असत, ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध अनुकूल असेल त्या दिवशी तुमच्या मातीचं सोनं होईल देवा, पण ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध प्रतिकूल होईल ना त्या दिवशी तुमच्या सोन्याची माती होईल. ज्ञानोबराईने 2 ओव्या दिल्या, भाग्याची निभडशे उद्यमाची निमिषे समृद्धी जात पैसे घर गे. आणि दुसरी ओवी बघा, अदृष्ट झाली उदास पालटे श्रीमंताचा विलास. संसारामध्ये 5 गोष्टी प्रारब्धाने मिळतात. अन्न प्रारब्धाने मिळतं, धन प्रारब्धाने मिळतं, सत्ता प्रारब्धाने मिळते, चांगल्या कुळात जन्म प्रारब्धाने मिळतो आणि सुंदर मृत्यू देखील प्रारब्धानेच मिळतो. विठाला वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज म्हणत असत, या पूजनीय नंद किशोर तांबे बाबा उपस्थित आहे. गुरुवारी धुंडा महाराज म्हणत असत, देवा उशाला भाकरीची टोपली भरलेली आहे, पण स्वतःच्या नावाची भाकर जर त्याच्यावर लिहिलेली नसेल तर भरलेलं टोपलं सुद्धा वेळेला कामाला येत नाही. मोठ्यांचा प्रसंग आहे. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या सुदाम देवाचा अत्यंत जवळचा आणि खास मित्र आहे, पण त्या सुदाम देवा सहित त्याच्या कुटुंबाला एक वेळचं पोटभर अन्न मिळत नव्हतं. त्याचं कुटुंब 8 दिवस उपवास होतं देवा. त्याच्या प्रारब्धात अन्न नसल्यामुळे भगवान सुद्धा हस्तक्षेप करत नव्हते. अन्नाकरता प्रारब्ध लागतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. धन मिळवण्याकरता कोण प्रयत्न करत नाही. सगळं जग याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात करून हैराण झालंय, पण सगळेच टाटा बिरला होत नाही देवा. त्याच्याकरता प्रारब्ध अनुकूल लागतं. शाळेला सुट्टी लागल्यानंतर 10वीचा मुलगा सुद्धा पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण फार श्रीमंत होत नाही. अलीकडे तरुणाईला भ्रामक कल्पना आहे, खूप पळालं म्हणजे श्रीमंत होतो, खूप. आता तो कुत्रा दिवसभर पळतो, मग किती श्रीमंत झाला असता देवा. असं पळाल्याने श्रीमंत होत नाही, प्रारब्ध अनुकूल लागतं. प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान. धनाकरता प्रारब्ध लागतं. आचार्यांनी एक गीता भाष्यामध्ये दृष्टांत दिलाय. हत्ती नावाचा प्राणी म्हणतात, हत्ती. त्याचं विलक्षण वैलक्षण बघा. हत्ती कवट खातो पण फोडून खात नाही. आहे तसंच कवटी साहित्य कवट गिळून टाकतो. अर्धा पाऊण तास कवट पोटामध्ये राहतं. अर्ध्या पाऊण तासानंतर ते विष्टेवाटे बाहेर पडतं. न फुटणारा गोळा असाच बाहेर पडतो, पण आतला मगद मात्र आपोआप गायब झालेला असतो. न फोडताना हत्ती कवट कसा खातो हे देवाशिवाय जसं कोणाला कळालं नाही ना, तसे श्रीमंत कधी भिकारी झाले हे त्यांनाही कळालं नाही. विठाला या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी देवा. सत्ता तरी काय, आता फार
विस्तार नको, सध्या ती धावपळ खूप आहे. एका काळात महाराष्ट्रात फुलं विकणारे मंत्री झाले देवा, याच महाराष्ट्रात. एका काळात भाजीपिना पाल्या विकणारे याच महाराष्ट्रात मंत्री झाले. सध्याच्या काळात चहा विकणारे डबल पंतप्रधान होतात. कशामुळे? अनुकूल प्रारब्ध आहे. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. कोणाला वाटत नाही टाटा बिर्लाच्या घरी आपला जन्म व्हावा, शेतकऱ्याच्या घरी जन्म व्हावा ही कोणाला इच्छा आहे देवा. पण ते आपल्या हातात नाही, आपल्या प्रारब्धाने निश्चिती केलेली आहे. ज्ञानोबराय सांगतात मरण सुद्धा तसंच आहे. झाकल्या घटिता देवा नेनो काय झाला जे केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. हवेने दशी दिवेची वात आपोआप सहज बंद व्हावी, तसा शरीरातून प्राण उत्क्रमण होण्याकरता खूप मोठी पुण्याई लागते देवा. ना तर मरणाची वाट बघावी लागते, इतके हाल माणसांचे होतात. विठाला काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, तर काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात. दैव दैवालसे पुकारे, आमच्या दैवात नाही, आमच्या दैवात नाही, हे तमोगुणी आळशी माणसाचं लक्षण आहे देवा. पुरुषार्थवादी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. शेतीत कसा प्रयत्न करावा कोरोनाच्या काळात शेटजीकडून शिकलं पाहिजे होतं ते. अखे 2 वर्ष त्यांनी पाणी लोट प्रकल्प इतका सुंदर केला देवा, तो तालुक्याला आदर्श ठरला. विठाला हे बघा, क्षेत्र कोणतंही असू द्या, परमार्थाचं क्षेत्र असू द्या किंवा संसारातलं क्षेत्र असू द्या, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. देरे हरी पलंगावर, हरी रिकामा नाही, प्रयत्न करावे लागतात. यासाठी केला होता टास, यासाठी केला होता टास, यासाठी केला होता टास, यासाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा. श्रीमद भगवद्गीतेतला तो श्लोक बघा, प्रयत्न द्यतमानस्तु योगी संसिद्धी किलमिषाः. काय ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय देवा. विषकी हरी पडे, समुद्री पायवाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. विषाने मनुष्य मरतो, पण तोळा तोळा विष खाण्याची ज्याच्याकडे कला आहे ती माणसं ओंधळभर जरी विष प्याली तरी मरत नाही का? अभ्यासाचं सामर्थ्य आहे. समुद्र तरणं शक्य, पण सावरकरांसारख्या महापुरुषाने समुद्र सुद्धा तरुण पलीकडे गेले का? अभ्यासाची ताकद आहे देवा. गीता सांगते अभ्यासप्य समर्थोषी मत्कर्मो परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वाण सिद्धी मवाप्स्यसि. आमच्या गावाकडे पूर्वी मोठा असायचा, मोठा वर नाडांखाली सैंदोर असायचा. दगडाने दोर कापला जातो, पण तोच सैंदूर त्या खालच्या पारथराला घासून घासून दोर दगडाला कापून टाकतो देवा. एवढी ताकद अभ्यासाने प्राप्त होते. जगातल्या अशक्य गोष्टी अभ्यासाने शक्य होतात देवा. फक्त प्रयत्न केला पाहिजे. एक वाक्य सांगतो गुरुवरी धुंडा महाराजांचं. महाराज म्हणायचे संसारातही प्रयत्न करावा लागतो आणि परमार्थातही प्रयत्न करावा लागतो. तर दोघांमध्ये फरक काय? आपण जाणकार श्रोत्यात त्याचा फरक आहे का? संसारामध्ये आयुष्यभर जरी तुम्ही प्रयत्न केले ना मरेपर्यंत, तर सगळे प्रयत्न कामाला येत नाही. आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे. विठाला विठाला काहीच वायाला जात नाही देवा. परमार्थातलं काहीच नाही.
कदाचित प्रसंग सांगितला असेल, त्याची थोडी पुनरावृत्ती करतो. सूर्यग्रहण होऊन गेलेलं होतं आणि ग्रहण संपल्यानंतर ग्रहण मोक्षाला स्नान करावं लागतं आणि गंगेचं स्नान करावं लागतं. ही भारतीय धर्मशास्त्राची परंपरा आहे. पांडव गंगेवर आले होते आणि गंगेवर स्नान करण्याकरता काही ऋषी, काही संत, काही महापुरुष, काही साधू एकत्र जमलेले होते. पांडवांच्या पत्न्या देखील स्नानाकरता आलेल्या होत्या, काही मैत्रिणी आलेल्या होत्या. त्या स्त्रियांच्या, स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं म्हणून राजा धर्माने असं नियोजन केलं. गंगेच्या एका काठापासून तर दुसऱ्या काठापर्यंत एक दोर बांधला आणि रचना अशी केली, गंगेवर वरच्या प्रवाहावर पुरुषांनी स्नान करावं आणि खालच्या प्रवाहावर माता भगिनींनी स्नान करावं. ठरलं आणि स्नानाची सुरुवात झाली. बघता 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 स्नानाचे दोघे जण राहिले. पुरुषांमध्ये दुर्वासा आणि स्त्रियांमध्ये आईसाहेब द्रौपदी माता. प्रकार असा, दुर्वासा स्नानाकरता गंगा नदीमध्ये उतरले, पण कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन ते उभे राहिले. बराच वेळ झालाय. जगामध्ये गंगेचं पाणी अति थंडगार आहे देवा, आणि गंगेचंच पाणी अति वेगवान आहे. डिसेंबर महिन्याच्या थंडीला जर गंगेच्या पाण्यात 12-17 मिनिटापेक्षा अधिक काळ थांबला तर रक्तविसरण क्रिया थांबली जाते देवा. इतकं पाणी थंडगार आहे ते. दुर्वासा त्या पाण्यात थांबलेले होते. काय कारण असेल? ब्रह्मचिंतनामध्ये सदैव मग्न असणारे दुर्वासा स्नानाकरता गंगेच्या पात्रात उतरले. त्यांच्या लक्षातच आलं नाही देवा. आपलं अंग घासू लागले. अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. निर्वस्त्र झालेले दुर्वासा आता माता भगिनींच्या समोर पुढं कसं यावं या लज्जेने मारे आपलं अंग आता पाण्यात झाकून ठेवत होते. दुर्वासांचं हे उभं राहणं धर्माच्या आणि द्रौपदीच्या लक्षात आलं, पण काय करावं? समोर जाण्याची हिंमत नव्हती द्रौपदी आईसाहेबांची. तरी धैर्य धरलं तिने आणि आपल्या मालकाला राजा धर्माला सांगितलं, मला परवानगी द्या. दुर्वासा संकटामध्ये दिली परवानगी. द्रौपदी आईसाहेबांनी स्नान झालेलं होतं, शालू परिधान केलेला होता. दुर्वासाला दिसणार नाही अशी विरुद्ध दिशेला उभी राहिली. आपल्या शालूच्या पदराची एक पट्टी फाडली आणि लंगोटीला म्हणून वाहत्या पाण्यामध्ये टाकले. पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. पट्टी टाकली का वाहून जायची, ती पट्टी टाकली का वाहून जायची. दुर्वासांच्या हाताला येत नव्हते. काय करावं? जिथं आपल्या स्वतःपेक्षा जगन्नाथावर अतिप्रेम आहे त्या द्वारकेच्या दिशेला द्रौपदी आईसाहेबांनी आपलं तोंड केलं. पदराची शेवटची पट्टी फाडली आणि अंतःकरणापूर्ण भगवान श्रीकृष्णांना अशी हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरे तो आमोचा कैवारे, कृष्णा धाव. हे प्रभो, या समयाला जर माझ्या शालूची पट्टी दुर्वासांना मिळाली नाही तर ते प्राणाला मुक्तील. प्रभो, एका महापुरुषांच्या मदती करता आपण या आणि माझ्या शालूची पट्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ही प्रार्थना आहे. लाज रखो तुम मेरी, हे प्रभू लाज रखो, अशी म्हणाली. शेवटची पट्टी कपाळाला लावल्याने पाण्यात टाकल्याबरोबर दुर्वासा सावध झाले देवा. भगवान श्रीकृष्णाने आपल्या माया शक्तीने नदीचा प्रवाह शांत करून टाकला. समोर असलेली दुर्वासाला ती पट्टी पाहिली. त्यांनी ती उचलली, आपल्या लज्जास्थानाला लावले. द्रौपदी आईसाहेबांनी त्यांचं लज्जास्थान झाकलेलं पाहिलं आणि धावत आले. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादि साधवा. साधूंचं दर्शन घ्यावं म्हणून चरणावर मस्तक टेकवलं तर दुर्वासांचं हृदय पिळवटून गेलं देवा. कंठ दाटून आला, डोळे डबडबले. काय बोलावं दुर्वासांना सुचेना झालं. हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे वयोवृद्ध दुर्वासा आईसाहेब द्रौपदी पुढे शरमेने हात जोडून उभे आहेत. तिला काय म्हणतात, हे द्रौपदी,
अगं या समयाला जर धावून आली नसती तर या दुर्वासाचा प्राण गंगेमध्ये विरून गेला असता. माझी लाज राखली ग तू. हे बघ, आयुष्यभराची केलेली तपश्चर्या पणाला लावतो. मग माझा प्राण जरी मागितला तरी मी तुझ्या चरणावर ठेवण्याकरता तयार आहे. काय पाहिजे तुला एकदा माग. द्रौपदी मागत नव्हती, ती फक्त खाली मान घालून त्यांचं ऐकत होती. नाईलाज झाला दुर्वासांना आणि शेवटचा आशीर्वाद दिला. द्रौपदी, माझ्यावर एवढा मोठा उपकार केला का मला या पाण्यामध्ये जीवदान दिलं, माझी लाज राखली ना, हे उपकार मी ठेवणार नाही. अनंत जन्माचं पुण्य एकत्रित करून तुला मी आशीर्वाद देतो. ज्या वेळेला तुझ्या लज्जाहननाची वेळ येईल ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुझी अनंत पट्टीने लाज राखेल. द्रौपदी, अनंत पट्टीने. हा दुर्वासांचा आशीर्वाद आहे. मी कशा करता सांगितलं देवा, एक पट्टी द्रौपदीने फक्त परमार्थाच्या दृष्टीने दुर्वासांना दिली. तर ज्या दिवशी द्रौपदी आई साहेबांचं वस्त्रहरण करण्याकरता नीच दुःशासनाने आपल्या आई समान थोरल्या भाऊजाईला असं वेणीला धरून भरसभेत आणलं देवा, आणि तिच्या शालूला फक्त हात लावला. तो दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांना आठवला आणि भगवंतांनी द्रौपदीला वस्त्र पुरवले. मी कशा करता सांगितलं, परमार्थातलं काहीच वायाला जात नाही देवा. कसाही परमार्थ करा, तो संकट समयाला आणि अंतम समयाला कामाला येतो. जगात देवाची कृपा आणि ब्रह्मज्ञान असं, तुम्ही जन्मोजन्मांतरी कुठल्याही जन्मामध्ये गेले तरी भगवंताचं ब्रह्मज्ञान रूपी प्रसाद तो व्यर्थ जात नाही. राजा जड भरताला हरणीच्या गर्भाला येताना कामाला आला देवा, तो व्यर्थ गेला नाही. पिंगला वेश्या होती तरी वायाला गेली नाही. वेश्या असताना देखील भगवान श्रीकृष्णाने तिला दर्शन दिलं. म्हणून परमार्थातला प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. कोणता प्रयत्न करायचा आहे? फक्त आपलं अंतकरण स्वच्छ करायचं देवा. देवाला बोलवावं लागत नाही. येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते. हे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राये तेथे, येवोनी गोपाळ राये तेथे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राये तेथे, येवोनी गोपाळ राये तेथे. साधक हृदय संजीवनी गुरुवर हा डॉक्टर नारायण महाराजांचं एक वाक्य सांगतो. डॉक्टर महाराज सांगत असतात, आंबा पाडाला लागल्यानंतर पोपटाला आमंत्रण देण्याची गरज नाही. तो पाडाला लागला का जसा पोपट आपण होऊन येतो ना, तसं भगवंताच्या दर्शनाकरता आणि साधूच्या प्रसादाकरता त्यांना बोलवावं लागत नाही. फक्त आपण योग्य झालं पाहिजे, त्या दर्शनाच्या आणि प्रसादाच्या लायकीची झालो पाहिजे. ऐशी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा, मग श्री गुरुवा पैसा भेटीची गा. अरे चैतन्य बाबाजी तुकोबरायांकडे गेले, तुकोबराय चैतन्य बाबाजीकडे आले नाही. तुकोबराय निळोबरायांकडे आले, निळोबराय तुकोबरायांकडे गेले नाही. पण त्याच्याकरता मात्र फार मोठी परमार्थातली तयारी करावी लागते. ती तयारी म्हणजे अंतकरण स्वच्छ करावं लागतं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. काम क्रोधे केले घररीते, काम क्रोधे केले घररीते, काम क्रोधे केले घररीते, काम क्रोधे केले
अंतकरण म्हणजे स्वच्छ अंतकरण आहे. ते सांगतात कसं अंतकरण बनवलं मी. आर्त काम चाळणा हे चित्त मानामान मोहमाया मिथ्य वरते समाधान जाणून नता साधू भेट देते तया वचिताव. स्वच्छ अंतकरण करावं लागतं. एक वाक्य सांगू, जोपर्यंत संसाराच्या दुःखाची खऱ्या अर्थाने आपल्याला जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण देवाच्या प्रसादाच्या आणि दर्शनाच्या योग्यतेचे नाही. देवा संसाराच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. परी अनुतापी तीर्थी नहाला ज्ञानोबराय म्हणतात, अंतकरण तप्त झालं पाहिजे. पूर्वी लाखाचा चोडा असायचा, तो लाखाचा लाख वितळल्याशिवाय त्याच्यावर जसे रंग भरता येत नाही ना, तसं अंतकरण वितळल्याशिवाय परमार्थाच्या योग्यतेचा साधक नाही. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायांचं वितळलेलं अंतकरण होतं. देवा पुसावेचे ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज कायला जरा खिल काय मे उद्धार पावेना काय उद्धार पावेना काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान चित्त माझे गये खंड येल समाधान चित्त माझे गये खंड येल काय येल कर्म उद्धार पावेन कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे काय खंड येल कर्म काय खंड येल कर्म भक्तीच्या प्रांगणामध्ये 3 गोष्टी असाव्या लागतात. पहिला विधी लागतो, दुसरा विश्वास लागतो आणि तिसरा आग्रह लागतो. ज्या भगवान पंढरीनाथांची आपण उपासना करत आहोत त्याचं शास्त्रामध्ये चिंतन आलेले. वेदानंत बोलेला अर्थ तुकाची साधेला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठान नाम गावे विधी. दुसरा विश्वास आहे. देवा भक्तीच्या प्रांगणामध्ये जर साधकाचा विश्वास नसेल तर ती भक्ती फलापर्यंत पोहोचत नाही. सोडविन माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. आणि तिसरा आग्रह लागतो. जसा लहान मुलगा यदा कदाचित आई बरोबर यात्रेला गेला आणि चुकल्यानंतर जर एखाद्या परक्या व्यक्तीच्या हातामध्ये सापडला तर तो म्हणतो माझी आई कुठे आहे. त्याला आई पाहिजे. महाराज स्वामी विवेकानंद म्हणायचे त्या लहान मुलाला तुम्ही स्वर्गाचं राज्य जरी दिलं तरी त्याला नकोय, त्याला फक्त आपली आई लागते आई. तसं भगवत भक्ताला वैकुंठ जरी दिलं तरी नकोय, त्याला फक्त देव लागतो. देवाशिवाय त्याच्या अंतःकरणात दुसरं काही नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगात तिघांचा आग्रह दिलाय. घातली लोळ निगा पुंडलिके वाळवंटी पहिला आग्रह. दुसरा आग्रह बैसोनी खोळी शुकर आहे गरबी आंधळा शुकाचार्यांचा आग्रह. आणि तिसरा अनेक उपमन्यू एक बाळ 10 कोटी तिघांचा आग्रह आहे. आग्रह लागतो. जगद्गुरु तुकोबराय देवाला वारंवार प्रार्थना करतात. पांडुरंगा काय चुकलं असेल तर पदरात घाल, पण तुझ्या दर्शनाशिवाय आता माझा प्राण या देहामध्ये राहू शकत नाही. प्राण रे गोपाये कुडे सांडोनी श्रीमुख नयनी न देखता
पतिव्रतेसारखं शुद्ध जीवन असावं लागतं साधकाचं. आम्ही जवळून पाहिलंय. 1991 साली वैकुंठवशी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य धुंडा महाराज आमच्या डोळ्याने पाहिले देव आम्ही. महाराज पौष वद्य पंचमीला सकाळच्या वेळेला या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते या अभंगाचं प्रवचन केलं. आणि महाराजांनी अगोदरच आदल्या दिवशी त्यांची पत्नी अम्माला सांगितलं होतं, अम्मा उद्या जायचंय बरं. ते म्हणलं हो, आपलं काम झालं, आता मृत्यू लोकात आपण गेलं पाहिजे. श्री गुरु विठ्ठलराव घुले सांगायचे, हो शहाणी माणसं मृत्यू लोकातलं काम झाल्यानंतर थांबत नाही, आल्या पावली निघून जातात. नव्हे, शहाणा तोय आपलं काम झाल्यानंतर पुन्हा या मृत्यू लोकात राहणंच काय कामाचं आहे. आपल्याला जायचंय. अम्मांनी सांगितलं, चला तुम्ही पुढे, मी आले. पौष वद्य पंचमीला महाराजांनी देह ठेवला. आईसाहेब चोपड्यावर होत्या. परमपूज्य गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर महाराजांनी पाहिलं, महाराज ब्रह्मलीन झालेले. धावत धावत चोपड्यावर गेले आणि वरल्या माडीमध्ये अम्मा बसलेल्या होत्या. फक्त सांगितलं, अम्मा. महाराज गेले. काहीच बोलले नाही अम्मा. जिना उतरून खाली आल्या, देवघरामध्ये गेल्या, कुंकवाचा करंडा घेतला, आपल्या हाताने कुंकू लावलं आणि महाराजांच्या जवळ आल्यानंतर महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि काही क्षणार्धात अम्मा देखील ब्रह्मलीन झाल्या. देवा तीच पतिव्रता का पती नाही हा शब्द सुद्धा ज्या आपल्या कानावर पडू देत नाही, तसा भक्त आहे का ज्या भगवत भक्ताला देवाशिवाय जगातलं काही नको आहे. म्हणून तर तुकोबराई विनंती करतात, हे पांडुरंगा दावी रूप मद गोपिका रमना ठेवीन चरणावरी माथा किंवा कानया रे कानया रे जगदेठी कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे कानया रे कानया रे वारकरी गंधर्व गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे काय चाल म्हणायची देव आहे. दगड असलेलं हृदय सुद्धा पण बाबांच्या आवाजाने वितळून जायचं. देवा कानया रे जग जेठी, ए देवा देई भेटी एक वेळा. काय अपराध घडले असतील आता त्या अपराधांकडे पाहू नको. तू आई आहे. आई जशी आपल्या मुलाचे अपराध पाहत नाही ना. शोकवियोग घडला सकळांचा, केला उच्चार हा घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचा. हो तेव्हा रूपदावे कार्यात सहस्रभुजांच्या मंडित जगद्गुरु तुकाराम महाराजांची ती तप्त झालेली वृत्ती, भगवंताच्या दर्शनाकरता झालेलं लालायत जे जीवन पाहिलं आणि पांडुरंगाने दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर तुकोबरांनी काय मागणी केली हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मानवुनी केला पाहिजे सांभाळ, मानवुनी केला पाहिजे सांभाळ.
बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे माझे बुद्धिबळ पाय तुझे मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ मनवून गेला पाहिजे सांभाळ आपला जीव ओवाळून टाकावा असे अक्षरे देव आहे. भगवान श्री पंढरीनाथांनी दर्शन दिल्यानंतर महाराज आपली विनंती, आपली प्रार्थना, आपली मागणी भगवान श्री पांडुरंगापुढे प्रकट करता. हे पांडुरंगा, म्हणवणी केला पाहिजे सांभाळ, याच्या मोबदल्यात तुम्ही काय देणार? माझे बुद्धिबळ पाय तुझे. देण्यासारखं माझ्याकडे काही नाही दुसरं. मुखशुद्धी तुळशी दळ. आपल्याला बीजेचा प्रसंग आठवतोय. होळी पौर्णिमेच्या दिवशी पाहुणा म्हणून जगाचा मालक भगवान पंढरीनाथ आले देवा. होळीच्या दिवशी जावाई जर सासूबाईच्या घरी आला तर ऋण काढून सण करते सासूबाई. अवघा गाडवानी शेत खाल्लं पापना पुण्य राहत, पण काय आता तिला जावई म्हणजे बृहस्पतीचा अवतार वाटतो. ती सगळं करते देवा. तुकोबऱ्यांची काय परिस्थिती होती. बसायला काय टाकलं देवा? मोडके आबाजा वरी वाकळाच्या शेजा. जेवायला काय होत? दरदरीत पाण्या माझी रांदिहेल्या कन्या. श्री गुरु विठ्ठल बागुले सांगायचे, अहो त्या कन्या अशा होत्या दुसरीकडून भीक मागून आणलेल्या होत्या, घरी काहीच नव्हतं. बरं त्या कन्यामध्ये पाणी अधिक होतं आणि कन्या जास्त होत. आपलं कन्या कमी होतं आणि पाणी खूप होतं देवा. त्या अशा पात्रावर देवाला खाण्याकरता कन्या वाढल्या ना, त्या कन्या पात्रावर राहतच नव्हत्या. त्या अशा पात्राच्या बाहेर पळायच्या. देवाने नाईलाज झाला आणि 4 हात तयार केले. चतुर्भुज झाला भगवान, चतुर्भुज. आणि तुकोबऱ्यांच्या पात्रावर वाढलेल्या कन्याशा आवरू लागले तरी आवरत नव्हत्या. नाईलाजाने पांडुरंगाने तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकाराम महाराज, अहो तुमच्यापेक्षा तुमच्या कन्या गुलाम आहेत. 4 हातांनी आवरतो तरी आवरत नाही. कसलं दारिद्र्य होतं देवा ते. हे दारिद्र्य सोडा. अरे जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा ज्या तुकोबरांची आपल्या हाताने पूजा करत होते, एवढे तुकोबरा श्रीमंत होते देवा. विठाला जया पूजेले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ही श्रीमंती होती. भक्तीची फार मोठी शक्ती होती तुकोबरांकडे. महाराज सांगता, देवा आता एक काम करा, म्हणवणे केला पाहिजे सांभाळ, आमचा सांभाळ करा. फार मोठा विचार आहे. सगळा करणं शक्य होत नाही. सांभाळ म्हटलं की 2 पद्धतीचा आहे. देहाच्या दृष्टिकोनातून असलेला सांभाळ वेगळा आणि साधनेच्या दृष्टिकोनातून असलेला सांभाळ वेगळा. अहो शरीराचा सांभाळ तर देव करतोच. पाषाणाच्या पोटी बैसला दूर दूर, तया मुखी तारा कोण घाले. 100 वेळेला तो प्रसंग सांगितला मी तुम्हाला. 100 वेळेला. परत जाता जाता एकदा सांगतो. पुन्हा येणं होईल न होईल, पण एकदा सांगतो. नाथ महाराज सांगतात, प्राणापानाच्या झोड भाती फुंक फुंकोन या हो रात्री, आटी तशी नेवणूकती उदरा माझी. काय भगवान
सर्वस्वाने आपलं पालन पोषण करतो. नाथ महाराज म्हणतात, माणसाच्या डोळ्याची पापणी 24 तासामध्ये 17,000 वेळेला खालीवर होते देवा, 17,000 वेळेला. पण त्या नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात शेवगा नावाचं एक गाव आहे. 21 वर्षाचा मुलगा तिथे असा आहे, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या खाली पडतात तो, पण त्या वर जात नाही. श्रीमंत इतका आहे, 100 एकर द्राक्षाची बाग आहे, 100 एकर. त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुलाला या भयानक रोगावर औषध मिळावं म्हणून जगातले 5 देश फिरलाय. 5 देशातल्या डॉक्टरांनी सांगितलंय, तज्ञ डॉक्टरांनी, आता फिरू नका. का? या रोगावर अजून औषध नाही, वेळ आणि पैसा खर्च करू नका. तरी डॉक्टर येतात. बाप आहे देवा तो. पुन्हा पुन्हा डॉक्टरला बोलवून त्या मुलाच्या इथे 2 इंजेक्शन दर 2 दिवसाला देतात. अशी खाली पडलेली पापणी त्या बाळाची वर जात नाही. आता नाईलाज झालाय. शेवट डॉक्टरांनी चष्म्यालाच रॉड बनवलेत. रॉडनी पापणी उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला त्याला अगदी थोडं दिसतंय. त्याला कळालं काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणारं कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव भगवान प्रभू राम आहे, हे विसरायचं नाही देवा. आई तो परमात्मा आई. भगवत भक्ताचे सगळे दुःख स्वतः सहन करतो आणि आपल्या भक्ताला आनंद देतो. जशी आई आपल्या बाळाचं सर्वांगीण दुःख स्वतः भोगते आणि आपल्या बाळाला जशी आनंद देते ना, तसा जगाचा मालक भगवत भक्ताला दुःख देत नाही. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. चातुर्मास होता. चातुर्मासाकरता एक साधू मीराबाईंच्या मेवाडला आले. कृष्णमूर्ती होती मीराबाईंकडे, आपलं त्या साधूंकडे. आणि मीराबाईला बालपणापासून एक वाक्य सांगतो. संत श्रेष्ठ मीराबाई अशा होत्या महाराज, ज्यांच्या हृदयाला कधी रजोगुणाने आणि तमोगुणाने स्पर्श केला नाही. अत्यंत सात्विक होत्या मीराबाई, अत्यंत सात्विक. आळंदीला सोहम नावाचा मुलगा आहे, अगदी 9 वर्षाचा आहे. गोरवरे डॉक्टर बाबांनी परीक्षा घेतली त्याची. ज्ञानेश्वरीमध्ये 9,031 ओव्या आहेत आणि 700 श्लोक आहेत. त्या मुलाला कोणती ओवी आणि कोणताही श्लोक विचारा, त्याचा पाठ आहे. हा 9 वर्षाचा मुलगा आहे देवा. ही सात्विक अंतःकरणाची लक्षणं आहेत. नाही तर आपली मुलं अशी धरून आणावी लागतात. आता कुठून आणावी लागतं हे या स्टेजवर सांगायची काय गरज आहे. 31 डिसेंबर काय फार दिवस नाही झाले होऊन गेलेला. एक वाक्य सांगू आणि पुढे चालतो, ऐका. एक अपत्य जर घरात वाईट निघालं ना, एक अख्ख्या कुळाचा नाश करतं देवा. ते अख्ख्या कुळाचा. सामान्यतः सोडा, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक मुलगा वाईट निघाला, सांब एक, तर सगळ्या कुळाचा नाश एकामुळे झाला. 56 कोटी यादव एका मुलामुळे मारले गेले, तर पाणी पाजायला माणूस राहिला नाही देवा घरात. म्हणून तुकोबराय सांगतात, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. मुलं सात्विक असली पाहिजे. त्याच्याकरता आईबाप धोरणी लागतात. विठाला मीराबाईंचं हृदय अत्यंत सदर हृदय होतं देवा. साधू आले, कृष्णमूर्ती पाहिली आणि मीराबाई त्या कृष्णमूर्तीला वेडी झाली. कृष्णमूर्तीसारखा ती स्वतः नैवेद्य बनवायची. धूप दीप नैवेद्य काय असेल. गुरुवर्य मिसळ महाराज फार सुंदर सांगतात ही प्रसंग. सगळे उपचार करायचे. चांगले दिवस लवकर निघून जातात देवा. लवकर म्हणजे लक्षात येत नाही. चातुर्मासाचा काळ संपला आणि साधू महाराज आता निरोप घेण्याकरता राजवाड्यात आले. राजा, चातुर्मास संपला, आता मला गेलं पाहिजे. कारण पाण्याने वाहावं आणि साधूनी फिरावं. पाणी जर एका ठिकाणी थांबलं तर त्याच्यात जंतू होतात आणि साधू जर एका ठिकाणी राहिलं तर अंतःकरणात मालिन्य तयार होतं देवा. म्हणून साधूनी फिरला पाहिजे.
पाणी बहता त्याला साधू फिरता भला. साधूनी फिरावं. राजा माझे चातुर्मासाचे 4 महिने संपले, मी निघालो. सगळे दर्शना करता आले. मीराबाई दर्शना करता आले. मीराबाईंनी साधूंच्या चरणावर मस्तक टेकवलं. साधूंचं हृदय सद्गतीत झालं. मीरा, 4 महिने तू माझी आणि भगवान श्रीकृष्णांची खूप सेवा केली. माग, तुला काय पाहिजे? अगदी छोटी मुलगी होती मीरा. मी मागल ते देणार. अरे बाळ, तू मागशील तेच मी देईल. काय पाहिजे तुला? काही नाही. त्या कृष्णमूर्तीवर माझं प्रेम बसलंय. मला तेवढी कृष्णमूर्ती तुम्ही मला देऊन टाका. मला दुसरं काहीच नको. साधूला धक्काच बसला. मीरा, अगं ही कृष्ण म्हणजे माझा प्राण आहे. कृष्णमूर्ती जर तुला दिली तर मी राहू शकत नाही. मीराने सांगितलं मला काही नको. दिली नाही साधूंनी. पडशीमध्ये आपली कृष्णमूर्ती घातली आणि पुढच्या प्रवासाला निघाले. संध्याकाळच्या वेळी मारुतीच्या मंदिरामध्ये जेवण केलं आणि वाम झोपण्याकरता वळकुटी टाकली. उशाला काही नव्हतं म्हणून ज्या कृष्णमूर्ती ज्या पेटीमध्ये ठेवली ती पिशवी उशाला घेतली. गाढ झोपेमध्ये रात्री स्वप्न पडलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वप्नात गेले. बाबा उठा. 4 महिने ज्या मीराबाईंनी तुमची सेवा केली ना, मला तिच्याकडे राहायचंय. मला तिचा लाघव झालाय. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. मला तिच्याकडे नेऊन ठेवा. साधूला वाटलं स्वप्न पडलं असेल. पुन्हा झोपले. तो स्वप्न पुन्हा झोपले. भगवान रागवले. आता बाबा, आता जर तुम्ही मला मीराबाईकडे जर नाही घेऊन गेलात तर मी अदृश्य रूपाने निघून जाईल. पुन्हा कधीच तुमच्याकडे येणार नाही. घाबरले, उठले. पाहतात ब्राह्म मुहूर्ताची सकाळ आहे. स्नान केलं. शेवटची कृष्णमूर्तीची पूजा केली आणि मेवाडला येऊन सांगितलं, मीरा, काय जादू केली तू या कृष्णावर? मला स्वप्न संकेत झालं. त्याला तुझ्याकडे राहायचंय. बघ, माझा प्राण मी तुझ्या हातात देतोय. त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. मीराबाईंनी कृष्णमूर्ती घेतली, आपल्या देव्हाऱ्यावर ठेवली आणि चाळ बांधून आता हातामध्ये एक तारा घेऊन ती नाचू लागली. पगा घुंगारू बांध कर नाची रे, पगा घुंगारू. तिला नाचताना तिच्या बापाने पाहिलं. राग आला. मीरा, अगं तू राजाची मुलगी आहे. पायामध्ये चाळ बांधून नाचणं हे योग्य नाही. मीराबाईंनी सांगितलं, बाबा काय करू, मी पराधीन झाले. यांनी माझं चित्त चोरून टाकलं. मुळातच तो चोरटा आहे. असा बुरटा चोर नाही. श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे, तो खानदानी चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा दातार. काय चोरलंय ने? याने माझे चित्त चोरिले, किंवा हरिणे माझे हरिणे चित्त चोरिले नंदाच्या नंदने. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. बाबा काय करू, याने माझं चित्त चोरलंय. आपली मुलगी ऐकत नाही म्हणून राग आला मीराबाईच्या वडिलांना. आणि मीराबाईच्या वडिलांनी मीराबाईच्या आईला सांगितलं, हे बघ, तुझी मुलगी सांगून ऐकत नाही. आता एक काम कर, हिला विष पाजून मारून टाक. आईला केवढा धक्का बसला असेल. आई देवा, ती एका बाजूला आपल्या पतीची आज्ञा आणि एका बाजूला पोटचा गोळा आहे. कोणाचा ऐकायचा आता? ज्ञानोबराय सांगतात, धर्मा हे वर्मांगी लव द्या, चाट नका. धर्मा हे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. मीराबाईच्या आईने विचार केला, अगोदर माझे पती आहेत, कारण देव ब्राह्मण आणि अग्नीच्या साक्षीने मी लग्न केले, त्यांचं ऐकलं पाहिजे. हातामध्ये विषाचा प्याला घेतला, धीर धरला आणि नाचणाऱ्या मीराबाईकडे गेली. मीरा, तुझे वडील सांगतात तू ऐकत नाही, त्यांनी आज्ञा दिली तुला विष पाजायची. काय करते तू? मीराबाईने सांगितलं, मी विष पिल पण भजन सोडणार नाही. हातामध्ये विषाचा प्याला घेतला,
साधूने दिलेली कृष्णमूर्ती ज्या देवाऱ्यावर ठेवली होती ना ती देव्हाऱ्याजवळ गेली. प्याला भगवान श्रीकृष्णाला दाखवला आणि मीराबाईने घाटा 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 पिऊन टाकला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसे रे. मारा काय भक्तीची शक्ती असेल बघा. प्याला भर विष पिल्यानंतर देखील मीराबाईच्या शरीराला विषाच्या थेंबाने धक्का सुद्धा लावला नाही. उलट देवाऱ्यावर ठेवलेली पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती काळी ठिक्कर पडली. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. नाही बाधा झाली तळाची ते वेळी, नाही बाधा झाली तळाची ते वेळी, नाही बाधा झाली तळाची ते वेळी, नाही बाधा झाली तळाची ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. पुढे सरून घ्या, पुढे सरून घ्या. अशा अनेक पद्धतीने भगवंताने भगवत भक्तांना पाठीमागं केलेलं जागा सांभाळ नाही आहे. राहिली. एक विनंती आपल्याला, पुढे सरून घ्या, जागा पुढे आहे भरपूर. विठोबा रखुमाई, आता पुढे सरा, आता पुढे सरा. कुमाई गोपार कुमाई, 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 गोपार कुमाई. कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपार कुमाई, 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 कुंडली कमलधारी पंढरीनाथ भगवान की जय. मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई. अंबरुषाला दिलेला शाप भगवान परमात्म्याने स्वतः भोगला. अशा अनेक प्रकारचे विठाल विठाल तुकोबराय सांगता म्हणून केला पाहिजे सांभाळ. शरीराचा सांभाळ भगवान परमात्मा करतात. अरे वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता राहिली अहंता मग कोठे. हे बघा, जगवायचं असलं तरी भगवान परमात्मा जगवणार आहे आणि मारायचं जरी ठरवलं तरी तो मारणार आहे. आपल्याला माहिती आहे. भक्तराज प्रल्हादाला देवाने धक्का लागू दिला नाही. त्याच्या बापाने हिरण्यकश्यपूने मारण्याचे अनेक वेळेला प्रयत्न केले. 13 प्रयोग केले पण देवाने केसाला धक्का लागू दिला नाही. आणि त्याच्या बापाला हजारो वर्षांची तपश्चर्या करून मागितलेले वरदान, मला आत नको तर बाहेर नको, शस्त्राने नको तर अस्त्राने नको, स्त्रीने नको तर पुरुषाने नको, आणि सगळ्यात महत्वाचं वरदान मागितलं त्यांनी 12 मासात मरण नको. महिने किती? 12. देवाने 13वा अधिक मास तयार केला आणि त्याचा काटा काढला. दोंड्याचा महिना जावया करता नाही तो उरला म्हणून तुमच्या वाट्याला आला.
देवाने वैशाखात अधिक मास आणला देवा, नाही तर 13व्या महिन्याची गरजच काय होती. केवळ हिरण्यकश्यपूला मारण्याकरता केलेली व्यवस्था आहे. विठाला मारायचं ठरवलं ना. तुम्हाला इतिहास माहित असेल तर बघा, 1993 साली उस्मानाबाद जिल्ह्यातला पोट जिल्हा, लातूर जिल्हा, किल्लारीला भूकंप झाला होता. 1993 वार गुरुवार. घरची घरे बेचिराग झाली होती देवा. किल्लारीला या काही हेक्टर जमीन अशी का चिटपाखरू सुद्धा वरून फिरत नाही देवा. नांगराचा फाळ वितेपेक्षा अधिक गेला तर अजूनही माणसाचे सापळे आयतशीत बाहेर पडतात देवा. अशी उदास भूमी झालेली. पण त्यावेळेला काही जगलेली जी माणसं होती ती मुंबई, नांदेडहून मुंबईला येणारी ट्रेन आहे, अद्यापही चालू आहे, त्याच्यामध्ये बसली, ठाण्यापर्यंत आली. रेलगाडी रुळावरून घसरली. फक्त किल्लारीचीच माणसं मेली देवा, बाकी सगळी जिवंत होती. त्यांनी ठरवलंय ना, मग तो मारणार आहे. आणि त्यांनी ठरवलंय न मोडे काटा हिंडतावण, धक्का लागू देत नाही देवा. तो धक्का तुकोबर आहे या पद्धतीने सांगतात. मनवणे केला पाहिजे सांभाळ, पण शरीराचा नाही. मग माझ्या परमार्थिक साधनेचा. परमार्थिक साधनेला जेवढी विघ्न येतात ना तेवढं दुसरं कशालाच विघ्न येत नाही. माणूस रात 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 गप्पा मारण्याकरता असा त्याचा चेहरा फुललेला असतो गुलाबाच्या फुलासारखा. आणि 10 मिनिटं ज्ञानेश्वरी पारायण करा म्हटलं का सूर्यफुलासारखा सुकून गेलेला चेहरा राहतो त्याचा. का? परमार्थिक साधने करता असलेला हा प्रतिबंध आहे. देशाचा प्रतिबंध आहे, कालाचा प्रतिबंध आहे, व्यक्तीचा प्रतिबंध आहे आणि अवस्थेचा प्रतिबंध आहे. तुकोबराय सांगता तो प्रतिबंध माझा घालवा. परमार्थ करता देश पवित्र लागतो. देश शब्दाचा अर्थ जागा. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नातुच्छ्रितम नातिनीचम शैलाज्य कुशोत्तरम. ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायामध्ये साधना करण्याकरता जागा कशी असावी याचं उत्तम उदाहरण दिलंय. जागा पवित्र लागते. एक प्रसंग सांगतो आणि इथे थांबतो या चरणावर. छत्रपतींचा काळ झाला आणि पेशव्यांचा काळ आला. त्या पेशव्यांच्या काळामध्ये 3.5 शहाणे होऊन गेले. 3.5 शहाणे. त्याच्यात नानासाहेब फडणवीस अर्ध शहाणे होते. का होते आता तो इतिहास सांगण्या इतका मला वेळ नाही. जवळजवळ 9:45 झाले. त्याच्यात श्रीमंत बाजीराव थोरले बुद्धीने अत्यंत तीक्ष्ण आणि अत्यंत क्षत्रिय योद्धे होते देवा. सकाळची वेळ आहे, शिकारीला निघाले आणि एक प्रसंग त्यांनी असा पाहिला. रानातला ससा पुढे पळत होता आणि त्याची शिकार करण्याकरता पाठीमागे कुत्रा लागलेला होता. पुढे ससा पळत होता, पाठीमागे कुत्रा पळत होता. पळता पळता एका उंच टेकडीवर ससा उभा राहिला. रागाने डोळे लाल केले आणि पाठीमागे पळणाऱ्या कुत्र्याकडे पाहू लागला. कुत्रा जागेवरच उभा राहिला देवा. बाजीराव पेशवे बुद्धीने तीक्ष्ण होते. विचार केला, एवढासा ससा आणि गुडघ्या एवढा कुत्रा, ज्या अर्थी सशाच्या पाहण्यात कुत्रा थांबतोय ना त्या अर्थी ही ताकद सशाची नाही. मग ससा ज्या जागेवर उभा राहिलाय त्या जागेचं सामर्थ्य, हेच जागा राजकारणाला उपयोगाला येणार आहे. म्हणून त्या जागेवर जो वाडा बांधला तो पुण्याचा शनिवार वाडा आहे. विठाला विठाला जागा पवित्र लागते देवा. अत्यंत शुचिरभूत जागा लागते. आळंदी सारखी जागा नाही. म्हणून तर नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. किंवा बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महीवरी, पुंडलिकाचे द्वारी, कटावरी राहिला आईशी चंद्र भागा, ऐशे भीमा ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा. ऐशे चंद्रभागा, ऐशे भीमा. ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा. ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी
पवित्र वाळवंट नाही साधना करण्याकरता, आणि आळंदीसारखं गाव नाही साधकाला साधना करण्याकरता. जागा पवित्र लागतात. ती जागा, देश, काल आणि व्यक्ती आणि अवस्था याच्यामध्ये पराधीन असल्यामुळे तुकोबराय सांगतात, म्हणून केला पाहिजे संभाळ. हे प्रभू, तुमच्या चरणापर्यंत माझी साधना पूर्णत्वाला जाण्याकरता तुमचा आशीर्वाद द्या, आणि माझी साधना तुमच्या चरणापर्यंत तुम्ही स्वीकारा, घेऊन जा. मग देवाने विचारलं, तुम्ही मला काय देणार? तुकोबराय सांगतात, माझे बुद्धिबळ पाय तुझे, सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. असं असणारं जे डोकं आहे ना, ते मी तुमच्या चरणावर आता समर्पण करणार आहे. श्री गुरु विठ्ठलबा घुल्यांचं वाक्य डोळे उघडे आणि कान उघडे ठेवून ऐका. घुलेबा म्हणायचे, आपलं मस्तक असं एवढं पवित्र नाही का ते कोणाच्याही पायावर ठेवावं देवा. ज्याचे पाय भरलेले आहेत अशांच्या पायावर जर आपलं मस्तक टेकवलं तर घाण लागण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं मस्तक आशाच्या चरणावर ठेवा, ज्याचे चरण सदाचार संपन्न आणि पवित्र आहेत. अशी जगात 2च चरण आहेत, तसे 3 आहेत. पहिली आपली आई, दुसरा देव, आणि तिसरे संत विठाला. तुकोबराय सांगतात, त्या चरणावर मी माझं मस्तक टेकवणार आहे. का टेकवणार आहे? देवाच्या चरणाचा महिमा आपण खूप वेळेला ऐकलेला आहे. पहिला महिमा, ज्याच्या श्रीचरणामध्ये प्रत्यक्षात गंगा राहते, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. दुसरा महिमा, पांडुरंगाच्या चरणावर प्रत्यक्षात लक्ष्मी राहते, ती पाय धुहावयाच्या दैवा पात्र झाली. तिसरा महिमा, अहो ज्याच्या पायाचा स्पर्श नुसता दगडाला झाला तर अहिल्या झाली देवा, शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाले. आणि चौथा महिमा असा आहे, ज्याच्या चरणामध्ये अहंकार घालवण्याची फार मोठी शक्ती आहे. आपल्याला इतिहास माहिती आहे, पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेड्याला श्यामा नावाची वेश्या होती, आणि श्यामा वेश्येला एकुलती एक मुलगी झाली. तिचं नाव होतं कान्होपात्रा. अत्यंत सुंदर होती. आणि एकदा वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला आले. वारकऱ्यांनी पांडुरंगाचा महिमा तिला सांगितला होता, कान्होपात्रे, जगाचा मालक खूप सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. किंवा बोधेबाबा म्हणायचे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किंवा गीता सांगते, यदादित्यगतं तेजो जगद भासयते खिलम, या चंद्रमस्याच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. शास्त्री बाबाचे उपकार. विठाला विठाला. आमचं कर्जुलं गाव असे देवा, मुस्लिम सुद्धा बांधवांच्या श्रीमद भगवद्गीता पाठ आहेत. हे डॉक्टर महाराज आणि शास्त्रीजी महाराजांचे उपकार आहेत. विठाला विठाला. गीता कंठस्थ आहेत महाराज. सौंदर्याचं वर्णन कान्होपात्रे पुढे केलं, आणि तिला वाटलं देव खरंच सुंदर आहे, आणि म्हणून ती वारकऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आली. आणि रावळात आल्यानंतर तिला धक्का बसला, तो तर काळा कुळकुळीत आहे. बरं, तो आजचा काळा नाही, अहो ठाईचा ती काळा नादी बहु काळा, मनोदे वेदात चाळा लावी लागे माय. अशा काळ्याला तिने पाहिलं, तिला रागच आला. हे कसलं सौंदर्य आहे? पण नियम असा आहे, सौंदर्य शास्त्राचा नियम असा आहे, स्त्रियांमध्ये गोरेपणा सौंदर्य आहे आणि पुरुषांच्यात सावळेपणामध्ये सौंदर्य आहे, असा सौंदर्य शास्त्राचा नियम आहे. म्हणून देवाचं वर्णन करत असताना, पंढरपुरीचा नळा लावण्याचा पुतळा, विठो देखेला डोळा बाई येवो, वेधिले ओ मन तयाची गुणी, क्षणभर न विसंबे विठ्ठल रखुमेने. असा परमात्मा. पण तिला वाईट वाटलं. सगळे वारकरी दर्शन करता आले, डोक्यावर तफेट पागोट टोपी बाजूला काढायचे, दर्शन घ्यायचे. ती म्हणाले, मी नाही डोकं ठेवणार याच्या पायावर, हा दगड आहे. पण आता आले ना, आले म्हणल्यावर काय करावं? तिने दर्शनाची पद्धती बदलवली. कान्होपात्रेने आपला उजवा हात पांडुरंगाच्या डाव्या पायावर ठेवला. हाताचा पायाला स्पर्श झाला, भगवान मनात खतखत हसू लागले. अगे कान्होपात्रे, अरे एवढा शरीराचा अभिमान तुला, या सौंदर्याचा? अरे सगळ्या जगाला सौंदर्य देणारा मी जगाचा मालक आहे.
तुला पाहायचं का सौंदर्याची किमया काय, तिचा अहंकार घालवण्याकरता म्हणून देवाने अशी लीला केली. कानोपात्रीने जो हात देवाच्या पांडुरंगाच्या चरणावर ठेवला ना, ती बोट तशीच पायात बुडाली. देवाच्या पायाला खड्डा पडला. आपण आज जा, पांडुरंगाच्या डाव्या पायाला जो खड्डा पडलेला आहे तो कानोपात्रेच्या नुसत्या हाताच्या स्पर्शाने पडलेला खड्डा आहे. आणि मग कानोपात्रेच्या अभिमानाचा चक्का चूर झाला. माझ्या नाजूक बोटाने जर प्रभूच्या चरणाला खड्डा पडतो तर तो माझ्यापेक्षा किती सुंदर आणि किती सुकुमार आहे. अभिमानाचा चक्का चूर झाला आणि कानोपात्रेने आपला प्राणच देवाच्या चरणावर समर्पण केला. असा अहंकार घालवण्याची ज्याच्या चरणात ताकद आहे तो कोबराय सांगतात. म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. मग तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, हो तो कोबराय, देवाने तुम्हाला सांभाळावं याच्याकरता तुम्ही देवाकरता काय केलं, आपण काय केलं, ही साधना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एकविध आम्ही नदरू पालट, 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 एकविध आम्ही नदरू पालट. नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ. नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ. काय केलं देवाने तुम्हाला सांभाळावं याच्याकरता. जसं संसारामध्ये काही दिल्याशिवाय काही मिळत नाही देवा. गोलेबाबा सांगायचे, पोटच्या मुलाला सुद्धा आई किंवा बाप तांब्या भरून फुकट देत नाही, त्याला करावं लागतं का. मग तुम्ही काय केलं. महाराजांनी सांगितलं, एकविध आम्ही न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीला सुरुवात केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या साधनाचा स्वीकार केला नाही आम्ही. भक्तीमध्ये 3 गोष्टी लागतात. एकाग्रता लागते, एकनिष्ठता लागते आणि एकविधता लागते. एकाग्रता लागते. आपली एवढी एकाग्रता आहे, देवाची पूजा करत असताना स्वयंपाकघरात चहाच्या बशेचा आवाज जरी आला तरी लगेच घालीन लोटांगण, लगेच आपली पूजा होते देवा. एवढी तर आपली एकाग्रता आहे. एकाग्रता लागते देवा, एकविधता लागते. मी मगाशी सांगितलं, पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तशा परी. सगळ्या जगाला ज्या ब्रह्मज्ञानाचं आकर्षण आहे, तुकोबराय सांगतात, त्या ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी किंमत दिली नाही. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञाना. नको आम्हाला ते ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐशे करी. बस मला तुमची भक्ती करायची. तो का म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून. आमची गुरुजी साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठलभाऊ घुले ते म्हणायचे, इह लोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याला इच्छा आहे त्याच्या जवळ 6 निष्ठा लागतात. निष्ठा, पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी संस्कृतीनिष्ठा, 5वी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा. विठाला विठाला
आता सर्वांगीण विचार करण्यात इतका वेळ नाही, उगा थोडक्यात बघू आपण. पहिली देशनिष्ठा लागते. एक क्षमा मागून वाक्य बोलतो, आपण बहुश्रुत आहात, अधिकार संपन्न आहात. जे आपल्या देशावर प्रेम करू शकतात ना, ते देवावर प्रेम करू शकतात. देवा, जी माणसं देशाविषयी गद्दार आहेत, ती माणसं जरी देवाची पूजा करत असं दाखवत असेल तरी ती सोंग आहे, ती पूजा ठरू शकत नाही. देशावर सोडा, जे आपल्या पक्षावर प्रेम करू शकतात तेच आपल्यावर प्रेम करतील. ज्या आठवड्याला पक्षांतर करतात ते आपल्यावर काय प्रेम करणार आहे. आता तुम्ही त्यांच्या मागं लागता, तुम्हाला कोणी सांगावं हे. ज्या मातीच्या स्वातंत्र्याकरता या देशातल्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलंय, त्या देशामध्ये हजारो रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करून आम्ही समाजसेवा करतो म्हणतात. असं म्हणत असताना त्यांची जीभ सुद्धा झडू नये. ही समाजसेवा आहे. इंग्रजांनी जेवढं पिळवलं नाही तेवढं आमचीच माणसं आम्हाला पिळवू लागलेली. देवा, हे काय भगवत भक्ती करणार आहे. सेवा तिला म्हणतात ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, ज्याच्यामध्ये कामना नाही आणि ज्याच्यामध्ये इच्छा नाही. स्वार्थरहित, इच्छारहित आणि कामना रहित जी केली जाते तिला सेवा म्हणतात. विठाला मोठा प्रसंग आहे भगतसिंगाचा, पण सांगून वेळ घेत नाही. देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा. श्रीमद भगवद्गीता काय सांगते बघा. श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनिष्ठितात् स्वधर्मं निधनं श्रेयाः परधर्मो भयावह. तुकोबर त्याचंच भाषांतर करतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन. माझा अत्यंत आवडीचा एक प्रसंग सांगतो. परवा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनाकरता ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचा थेंब आणि आयुष्याचा क्षण खर्च केला आणि म्हणून हे स्वराज्य आपल्याला मिळालं, त्यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजीराजे आळंदी जवळच्या भीमा कोरेगावच्या संगमावर मकरब खानाने बेसावध असताना त्यांना पकडलं, साखर दंडाला डांबलं आणि औरंगजेबा पुढे आणून उभं केलं. औरंगजेबाने ते सिंहासारखं शरीर पाहिलं, त्याचं हृदय कापत होतं. देवा, राजे शंभू, आमचा ऐका, तुम्ही धीर आहात, शूर आहात आणि विचारवान आहात. धर्मांतर करा, सही सलामत आम्ही तुमची मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकला आणि संभाजीराजांचे डोळे इंगळासारखे लाल झाले. देवा, औरंगजेब, प्रसंग पडला तर हा संभाजी या धर्माकरता आपला प्राण देईल. शरीर दिलंय पण प्राणही देईल, धर्मांतर करणार नाही. लालबुंद डोळे आणि कठोर नजरेने संभाजीराजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या औरंगजेबाला संभाजीराजांची स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. देवा, निखाऱ्यामध्ये लालबुंद सळया तापवल्या आणि त्या लालबुंद झाल्या सळया संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये घातल्यावर डोळे फुटून बाहेर पडले. महाराज आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभूराजे माझा ऐका, वेळ गेलेली नाही. धर्मांतर जर केलं तर या देशामध्ये मिळवलेली जेवढी राज्य आहेत औरंगजेब तुम्हाला दान देईल. माझी आवडती मुलगी मी तुम्हाला पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे. राजा संभाजींनी नकार दिला. ज्या जिभेने नकार दिला ना, औरंगजेबाने चिमट्यामध्ये जीभ धरून उपसली, आपल्या कुत्र्याला खाऊ घातले. देवा, तिसऱ्या दिवशी एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं तर बटाटा सोलावा तसं सगळ्या अंगाची साल बाजूला काढून ठेवली. चौथ्या दिवशी पायाची बूट कुऱ्हाडीने तोडली. 6व्या दिवशी एक मांडी
आणि 7व्या दिवशी एक मांडी तोडली. 18 दिवस एक अवयव तोडला. 18 का? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन आहे. आणि या दिवशी कोणी गुड्या उभारू नये या संकल्पनेने औरंगजेबाने फाल्गुन मध्य अमावस्येच्या रात्री संभाजीराजांचं शिर धडापासून अलग केलं आणि ती गुढीपाडव्याच्या ब्राह्म मुहूर्तावर एका बांबूवर उभं केलं. राजा संभाजींनी आपला प्राण धर्माकरता दिला, पण धर्मांतर केलं नाही. ही धर्मनिष्ठा आहे देवा. सध्या न्यूझीलंड, नागालँड, केरळ औषधाला हिंदू राहिलं नाही, तरी आपली मुलं मोबाईलमध्ये डोके घालून बसलेली आहेत. हे कधी जागे होणार आहेत? विठाला विठाला. अरे जे स्वातंत्र्य आपल्याला महापुरुषांनी सांभाळण्याकरता आपल्याकडे दिलंय आणि आपण गाफील आहेत विषयाने इतके धुंद झालो का आपल्याला आपल्या महापुरुषांची वाक्य आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं बलिदान सुद्धा आता आठवत नाही. हे भारतीयांच्या तरुणांचं मोठं दुर्दैव आहे देवा. तुकोबराय सांगतात, धर्मरक्षावयासाठी करणे अटी आमाची, वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. धर्मनिष्ठा असली पाहिजे, अध्यात्मनिष्ठा असली पाहिजे, संस्कृतीनिष्ठा असली पाहिजे, आणि ज्याच्याकरता हा उहापोह केला ती भक्तिनिष्ठा असली पाहिजे. आम्ही नामाचे धारक करणे प्रकार अनेक, सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण, नलगे जाणावे नेनावे. तुकोबाराय सांगतात, पांडुरंगाच्या भक्तीशिवाय आमच्या आयुष्यात आम्ही दुसरं काहीच केलं नाही. काय करायची गरज आहे महाराज? पांडुरंगासारखा भगवान श्री पंढरीनाथ विटेवर उभा आहे. नाव चंद्रभागेच्या तिरी, उभे पुंडलिकाचे द्वारी, कर ठेवून कटावरी, उभा उभे पालवे. लोक पंढरपूरला जात नाही, मग बालाजीला जातात. आता काय गठोडं राहतं का त्या बालाजीला? काय माहिती, एवढे जवळ पांडुरंग परमात्मा आहे देवा. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळो तातडी उठा वेळ. पण तुकोबराय सांगतात, मी पांडुरंगाशिवाय काही केलं नाही, फक्त एका भगवंताची भक्ती केली आणि त्या एकविधतेचा परिणाम देवाला मागण्याचा अधिकार आम्हाला आला आणि मग आम्ही मागितलं. म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. पण मात्र एक वर्म वापरलं, काय? बहुत नकळे बोलता प्रकार, अंतरांतर साक्षी असे. देवाला फार सांगावं लागत नाही. अहो मुंगी की पाव मी घुंगरू बजे, ओ हे अल्ला सुनताय. त्याला काय सांगावं लागतं महाराज? अंतरीचे धावे हा न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंबर परिहारचे न लगे. असा भगवान परमात्मा, त्याला काय सांगावं लागतं? पण भक्तीमध्ये 3 गोष्टी सांभाळायच्या. कोणत्या? अधिक बोलायचं नाही, अधिक झोपायचं नाही आणि अधिक खायचं नाही. आता हे सगळं आपल्या विरोधातच आहे ना देव. तुकोबराय सांगतात, युक्त आहार विहार, नियमेंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. भक्तीच्या क्षेत्रामध्ये बोलणं कमी झालं पाहिजे, त्याला झोरणे लागणं म्हणतात. जेवण कमी झालं पाहिजे आणि झोप कमी झाली पाहिजे. तत्वज्ञानाची परिभाषा याची फार वेगळी आहे. माझी वेळ झालेली आहे, मी आपल्याला सखोल चिंतन करून सांगू शकत नाही. तुकोबराय आता प्रार्थना करतात. तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना. आगा हा हृदयाचा शब्द आहे देवा. बुद्धीचे शब्द वेगळे आणि हृदयाचे शब्द वेगळे. संसाराकरता जे चातुर्य लागतं ते बुद्धीतून मिळतं आणि भक्ती करता जी श्रद्धा लागते ना ती हृदयातून मिळते. विठाला परमार्थात चातुर्य दाखवायचं नाही देवा. तुम्ही जसे आहात ना तशी देवापुढे उभे राहा. हे देवा मी असा आहे तसा आहे. देवापुढे चातुर्य दाखवायचं नाही. देवापुढे आपले दोष उलट प्रगट करायचे. आपण जितके दोष देवापुढे प्रगट कराल परमात्मा त्या दोषाचा नाश करतात आणि आपला स्वीकार करतात. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना, तुची नारायणा साक्षी माझा. म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. श्री गुरु ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
एकविदामी नदरू पालटन संडू ही वाट सापडली म्हणवणे केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. नवी मुंबई सानपाडा या ठिकाणी गेली 20 वर्ष पूर्ण 21व्या वर्षात पदार्पित झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आज आपण उपांत्य दिवसीय अर्थात जागराच्या अर्थात मागणीच्या चिंतन शिबिरात उपस्थित होतो. उद्या भगवान आपल्याला काल्याचा प्रसाद देणार आहे. या मागणीच्या चिंतनामध्ये जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या अभंगाचा आपण सद्गुरू जोग महाराजांच्या अनुकंपेने काही चिंतन केलं. जे योग्य आहे ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं. बोलण्याच्या ओघात एखादा आजागळ वाक्य गेलं असेल, कदाचित अपसिद्धांत झाला असेल, तो माझ्या वाणीचा दोष आहे. मातृपितृ अंतकरणाने मला आपण क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो आणि तरुणांना पाया पडून विनंती करतो. देवाने दिलेला मनुष्य हा मौल्यवान देह आहे. व्यसनाच्या आणि विषयभोगाच्या आहारी घालवू नका. देशाच्या, धर्माच्या, संप्रदायाच्या आणि आई वडिलांच्या सेवेकरता मिळालेल्या मानवी देहाचा सदुपयोग करा. देवा ऐका, या मानवी देहाचा जर आज दुरुपयोग केला आज तर भावी अनंत काळापर्यंत त्या दुरुपयोगाचं दुःख भोगावं लागेल. भगवान सुद्धा मदतीला धावून येणार नाही. म्हणून तो प्रसंग येऊ देऊ नका. डोळ्यात तेल घालून मानवी देहाचा सदुपयोग करा. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तो देशाच्या सेवेकरता, धर्माच्या सेवेकरता, संप्रदायाच्या सेवेकरता आणि आईवडिलांच्या सेवेकरता समर्पण करा. पुनश्च एकदा झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवा अग्रगणी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणारविंदी माझी वाक पुष्पसेवा समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पोनी पायी झालो उतराई पांडुरंगा शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटे विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय.